ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु स्वरूप गूढ आहे. परमात्मरूप सद्गुरूंनी जरी द्वैताचे वस्त्र पांघरले असले तरी त्यांचे स्वरूप झाकून राहत नाही. मग ते स्पष्ट दिसते का? त्याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, असं ते पण नसे कवनीकडे. हा सद्गुरु परमात्मा सर्वत्र उघड असूनही तो दिसत नाही, प्रकाशरूप असूनही भासत नाही, अस्तित्वरूप असूनही कोठेही नसतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, असोनी उघड पडे ना जो दृष्टी, लोपते त्रिपुटी पाहो जाता, असोनी सर्वत्र नाही स्थान मान, प्रकाशी आपण आपण आजो. ज्ञानदेव या ओवीत सद्गुरूंच्या सत्य स्वरूपाची ओळख विरोधाभासाने करून देत आहेत. या ओवीत त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या आहेत. तो उघड आहे पण दिसत नाही, तो प्रकाश रूप आहे पण प्रकाशत नाही, अस्तित्व आहे पण कुठेच नाही, उघड की न दिसे. ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु परमात्मा जरी सर्वत्र उघड, सर्व प्रकारे निरावरण असला तरी त्याला पाहता मात्र येणार नाही. जीव पाहतो म्हणजे ज्ञान करून घेतो ते मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सहाय्याने. ही साधने दृश्य जगातील वस्तूंचं ज्ञान करून देतात. तेथे दृश्य आणि द्रष्टा वेगळे असतात. पाहणारा व पाहण्याची गोष्ट यात भेद असल्यामुळं पाहणाऱ्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीच्या भेदावर ज्ञानाचं कार्य अवलंबून असतं. पण परमात्मा तर एकरूपच आहे, तेथे कोणतेही भेदच नाहीत. मग तेथे कोण कोणाला पाहणार? यो बुद्धे परतस्तु सह असं गीतेनं म्हटलेलं आहे. तो मन, बुद्धी, इंद्रियांच्या पलीकडे आहे. परमात्मा स्वरूप निरावरण आहे म्हणजे उघड आहे पण दिसत नाही. जे जगत निर्माण झालेले आहे त्यानेही तो झाकला जात नाही, कारण जग हे त्याची वस्तुप्रभा आहे असं पुढे ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत सांगतात की झालेनी जगनी झाके, तरी जगतवे कोण फाके, काय किळेवरी माणिके लोपी जे काही. माणिक जसे त्याच्या तेजाने झाकले जात नाही त्याप्रमाणे निर्माण झालेल्या जगाने परमात्मा झाकला जात नाही, तर तोच जगरूपाने प्रकाशित झालेला आहे. प्रकाश की न प्रकाशे, तो प्रकाशरूप असूनही प्रकाशत नाही. जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट पाहिली असे म्हणतो त्यावेळी पाहणारा त्या गोष्टीपासून वेगळा असतो. परंतु जीव जेव्हा सद्गुरु स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप पाहतो तेव्हा तो परमात्मा स्वरूपात ऐक्यच पावतो. मग तेथे पाहणारा आणि पाहण्याची गोष्ट असं द्वैत उरतच नाही. पाहणारच नाहीसा झाल्यावर प्रकाश असला काय आणि नसला काय, दोन्ही गोष्टी सारख्याच झाल्या. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु परमात्मा प्रकाशरूप असूनही प्रकाशत नाही, कारण प्रकाशित करण्यासाठी तेथे दुसरी कोणती तरी वस्तू हवी. प्रकाशच प्रकाशाला कसे प्रकाशित करणार? परमात्मा हा अशा प्रकारे अगोचर असल्यामुळे तो प्रकाशरूप आहे असं तरी कसं म्हणावं असंही वाटण्याचा संभव आहे. परंतु सर्व विश्व त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित झालेले असल्यामुळे त्याला प्रकाशरूपच मानावे लागेल. अस्तित्वरूप असूनही कोठेच नसतो. नित्य असणे हे परमात्मा स्वरूप सद्गुरूंचं लक्षण आहे. त्यांचे अस्तित्व स्थळ काळ सापेक्ष नाही. कुंडीत झाड आहे, पूर्वी ते नव्हतं. येथे झाडाचे अस्तित्व स्थळ काळाने परिच्छिन्न झालेले आहे. स्थळ काळ सापेक्षतेमुळे एखादी वस्तू कोठे आहे किंवा केव्हा होती वगैरे स्थळ काळाचा उल्लेख करून सांगता येते. परंतु परमात्म्याचे अस्तित्व कोठे आहे ते तर सर्व ठिकाणीच आहे व केव्हा असते तर सर्व काळीच असते असं सांगावं लागतं. स्थल व कालाने मर्यादित करून परमात्म्याचे अस्तित्व दाखवता येत नाही. सर्व काळी सर्व अवकाश व्यापून तो दशांगुले उरलेलाच आहे, त्यामुळे तो असूनही नसल्यासारखाच वाटतो. परमात्मरूप सद्गुरु प्रकाशरूप असूनही त्यांना स्वस्वरूपाचे प्रकाशन करता येत नाही, पण म्हणून त्यांचा अभाव मानता येत नाही, कारण जगाच्या अस्तित्वावरून त्यांचे आहेपण सिद्ध होतं. जगाच्या आहेपणाला त्याचाच आधार मिळालेला आहे. तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला असूनही ज्ञानाचा विषय होत नाही, त्यामुळे तो असून नसल्यासारखा आहे. तेव्हा काही नाही पण हे त्याचे स्वरूप आहे. म्हणून सद्गुरु परमात्मा असूनही का दिसत नाही त्याचे कारण सांगताना स्वामीजी म्हणतात की सद्गुरु स्वरूप पाहायला गेले तर त्रिपुटीचाच लोप होत असल्यामुळे त्याला पाहिले असं म्हणता येत नाही. तो सर्वत्र असूनही स्थळ काळाने बद्ध नाही व तो आपला आपल्यालाच प्रकाशित करतो. एकूण सद्गुरु परमात्मा
प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. मग त्याला अनुमानादी प्रमाणाने जाणता येईल का? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानदेव पुढील ओवीत देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.